नमस्कार. राष्ट्रप्रथममध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. भारत देश तरुणांच्या दृष्टीने सध्या अनेक आव्हानांना सामोरं जातोय. त्यातीलच एक आव्हान म्हणजे ड्रग्स. भारतातील केरळ, पंजाब या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून तरुणाई ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकवण्याचं काम माफियांकडून अतिशय शिताफीने केलं जात आहे. त्यालाच फसून तरुणाई व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. एअरपोर्टवर ड्रग्स पकडलं अशा बातम्या आपण काही वर्षांपूर्वी ऐकत होतो, पण आता सातत्याने मोठमोठ्या शहरांमध्ये ड्रग्स पकडले गेल्याच्या बातम्या आपण सर्वजण पाहत आहोत. ड्रग्सचं हे लोन सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या पब्स, नाईट बार आणि रेव पार्टीमधून तरुणांपर्यंत पोहोचवण्यात आलं. ड्रग्स सारख्या महागड्या अंमली पदार्थांच्या नादी तरुणांना लावायचं. त्याची सवय लागल्यावर तरुणांकडून वाईट तसेच देशविघातक कृत्य घडवून आणायचे अशा प्रकारचं मोठं षड्यंत्र रचलं जाऊ लागलं. 2 महिन्यांपूर्वी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुमारे 30 लाखांचं ड्रग्स पकडलं गेलं आणि सगळ्यांसमोरच एक मोठं आव्हान उभं राहिलं. पोलीस प्रशासनानं अतिशय शिताफीनं या ड्रग्स माफियांना पकडलं देखील, परंतु एवढ्यावरच न थांबता समाजामध्ये जनजागृती होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आलं. त्याच उद्देशाने अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी अहिल्यानगर जिल्हा ड्रग्स मुक्त करण्यासाठी भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन केलं आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस मुख्यालय या ठिकाणावरून या जनजागृती रॅलीला सुरुवात होणार आहे. समाज परिवर्तनाच्या या लोक चळवळीचा भाग होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपलं कर्तव्य समजून या रॅलीमध्ये सकाळी 8:30 वाजता आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन अहिल्यानगरचे आमदार संग्रामभाई जगताप यांनी केलंय. आम्ही देखील राष्ट्रप्रथम या आमच्या चॅनलच्या माध्यमातून भारत देशाची तरुणाई ही व्यसनमुक्त व्हावी आणि देशाभिमानी व्हावी यासाठी सर्व अहिल्यानगर वासियांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं नम्र आवाहन करत आहोत. सर्वांनी या रॅलीमध्ये उपस्थित राहून आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 6 ऑगस्ट 2026 गुरुवारच्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आणि ड्रग्सच्या मुक्तीबाबतीमधले एक मोठं अभियान पोलीस प्रशासनाने हाती घेतलेला आहे. आणि ह्या करता मोठी जनजागृतीची रॅली ही अहिल्यानगर शहरामधून सुरुवात होणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस प्रशासन याच्यामध्ये पुढाकार घेणार आहे. याचं उद्घाटन सकाळी 7:30 वाजता या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अनेक मान्यवर मग पोलीस अधीक्षक सुदर्शनजी मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तर सर्व अधिकारी वर्ग, मग ॲडिशनल SP साहेब असतील, त्याचप्रकारे DYSP असतील किंवा सगळे पोलीस स्टेशनचे प्रमुख याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. तर आपल्या देखील सामाजिक संघटनांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. त्याचप्रकारे जेवढे महाविद्यालय आहेत या महाविद्यालयांच्या प्राचार्य असतील, उपप्राचार्य असतील व त्यांच्या विद्यार्थी संघटनेचे सर्व जे काही पदाधिकारी असतील त्यांनी देखील सहभागी व्हावं आणि आपापल्या शाळा कॉलेजेसमधून या व्यसनमुक्तीला कुठेतरी आपण पुढाकार घ्यावा. याच्यातनं कुठेतरी असे ड्रग्स सारखे प्रकार ज्याचा संबंध हा पाकिस्तान सारख्या देशातून आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्याची सुरुवात आता आपण पाहिलं तर सुरुवात पाकिस्तानकडनं झाली. पंजाब मार्गे वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते पोहोचलेलं आहे. आपल्याला कुठेतरी याच्यातून मुक्ती जर मिळवायची असेल, तुझ्या पिढ्या ड्रग्स पासून लांब ठेवायच्या असतील किंवा समृद्ध भारत घडवायचा, अखंड भारत घडवायचा, ह्या सगळ्या मोहिमेमध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीने सहभाग नोंदवला पाहिजे. आणि ड्रग्स पासून प्रत्येक व्यक्ती लांब कशी होईल आणि ड्रग्स मुक्त भारत देश ही एक वेगळी संकल्पना आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जाण्याकरता आज कुठेतरी अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला. मनापासून त्यांचे या मोहिमेबद्दल पोलीस अधीक्षक सुदर्शनजी मुमक्का साहेब यांचे या मोहीम त्यांनी हाती घेतला, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ह्या मोहिमेमध्ये आपण सर्वजण मिळून सहभागी होऊ.